ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिव आणि शक्ती यांचा संसार चालतो तरी कसा. ओवी आहे 13वी. शिव व शक्ती यांच्यातील प्रेमाचा गोडवा एवढा आहे की ती दोघे एकमेकांशिवाय गवताची काडी देखील निर्माण करत नाहीत. एक गोसावी आहे व एक ऐश्वर्यवती आहे. एवढे असूनही पुन्हा ही दोघे एकरूपच असतात. मग यांचा संसार चालतो तरी कसा ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की घरवाते मोटकी दोघे जै गोसावी सेजे रिघे तै दाम्पत्यपणे जागे स्वामी निजे. घरवाते म्हणजे घरात, मोटकी म्हणजे मोजकी दोघ जण, सेजे म्हणजे बिछानावर, दाम्पत्यपणे म्हणजे पती व पत्नी रूपाने. अर्थ असा आहे की यांच्या घरात मोजकी ही दोघच जण आहेत. जेव्हा हा गोसावी पलंगावर झोपतो तेव्हा पत्नी म्हणजे शक्ती दाम्पत्यपणे म्हणजे पती व पत्नीच्या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत जागी राहते. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, चराचर सृष्टी रूप ही दोघेच आणिक तेसाच तिजे नाही. प्रकृती पुरुष जगाचेही मूळ नांदिती केवळ स्वस्वरूपी. स्वरूपाचे ठाई स्वरूपाचा भोग सर्वदा अभंग असे जोक. तेने योगे भासे जगाचा हा भास परी तो विलास ज्ञानाचाची. पुरुष तो स्वामी राहता झोपून स्वामीनी आपण होवो निया. प्रकृती ती जागे स्वाधिकारे सारा दाबोनी पसारा ब्रह्मांडाचा. ज्ञानदेव शिवशक्तीच्या अलौकिक संसाराचे चित्र रेखाटताना म्हणतात की एवढे मोठे विश्वरूप घर, पण घरात माणसं किती, तर मोजके दोघच आहेत. शिव झोपला की ही शक्तिरूपी स्वामीनी जागी असते व दाम्पत्यपणे म्हणजेच स्वतः पती व पत्नी रूपाने अवतीर्ण होऊन सर्व जगाचा प्रपंच चालवते. ज्ञानदेवाने 10व्या ओवीत म्हटलं होतं की जिये विण काही न तो गोसावी. शक्ती नसती तर शिव हा गोसावीच राहिला असता, पण शक्तीमुळे त्याला गृहस्थपणा प्राप्त झालेला आहे. आता त्याच्याकडे जरी गृहस्थपणा आला असला तरी त्याचे गोसावी पण कायमच आहे. हा आपल्या संसारासाठी काही करत नाही, निजून राहतो. तेव्हा घर चालवण्यासाठी शक्तीलाच कंबर कसावी लागते. पतीची व पत्नीची सारी कामे तिलाच करावी लागतात. त्यामुळे ती शक्ती स्वामिनी सतत दाम्पत्यपणे जागीच असते. ईश्वर सर्व जगतात आहे, पण गूढ रूपाने गुप्तपणे आहे. जणू तो विश्वाच्या शय्येवर अज्ञेयपणे झोपी गेल्यासारखा आहे. तो व्यापकही आहे व सूक्ष्मही आहे, परंतु साकार सगुण नसल्यामुळं इंद्रिय गोचर नाही. त्यामुळे तो जगात असूनही परोक्ष असल्यामुळं झोपी गेल्यासारखाच आहे. याच्या उलट प्रकृती मात्र जगात अनंत नामरूपाने प्रकट झाली आहे. ती सगुण साकार प्रत्यक्ष दिसते, त्यामुळे ती जागी आहे असे वाटते. ही गृहिणी गृहकृत्य दक्ष आहे. पतिराज झोपी गेलेले असले तरी ती त्यांचा निद्राभंग न होईल याची दक्षता बाळगते व एकटीच सर्व संसार चालवते. ती विश्वकुटुंबाच्या भरण पोषणाची सर्व जबाबदारी दाम्पत्यपणे जागी राहून एकटीच पार पाडते. वास्तविक शिव व शक्ती ही समरूप आहेत असं ज्ञानेशांनी मंगलाचरणात म्हटलं होतं. ही समरूप असतील तर शिव झोपेल तेव्हा शक्ती सुद्धा झोपली असली पाहिजे. मग हा शक्तीचा व्यापार जो होतो तो शिवशक्तींच्या स्वप्नातला व्यापार ठरतो. कारण शिव जागृत असता तर शक्तीचा पत्ताच लागला नसता. तो जागृत असता तर त्याला द्वैत दिसलेच नसते व जगत व्यापारही उरला नसता. एकटे शिवतत्वच भरून राहिलेलं असतं. किंवा शक्तीला जागृती आली तरी तिला एका शिवतत्वाचाच अनुभव येईल आणि ती शिवात एकरूप होऊन जाईल. शिवच जेव्हा बहुपणाचा सोहळा दाखवतो, शक्तिरूप होतो, तेव्हा मूळ शिवस्वरूप लपलं जातं. उदाहरणार्थ सुवर्ण जेव्हा दागिन्याच्या रूपाने अवतरते त्यावेळी त्या दागिन्यावरील कलाकुसरीने मनुष्य इतका आकर्षित होतो की क्षणभरा करता तरी त्याचे त्या दागिन्याच्या मूळ स्वरूपाकडे सोन्याकडे दुर्लक्ष होते. असे शिवाचे तिरोधान पावणे म्हणजेच शिवाचे झोपणे होय. ती दागिन्यावरील कलाकुसर जसे पाहणाराचे चित्त आकर्षून घेते त्याप्रमाणे शक्तीच शिव झोपला की जागृत असते व आपला जगतरूप प्रपंच चालवत असते. स्वामी स्वरूपानंद म्हणतात की शिव आणि शक्ती ही माता पिता व त्यांचे जगदरूपी बाळ अशी तिघजण संसारात आहेत असं भासत असलं तरी शिव व शक्तीच चराचर सृष्टीरूप झालेली आहेत. शिव व शक्ती ही दोन नाहीत तर एकरूपच आहेत. स्वस्वरूपी नांदून स्वरूपाच्या ठाईच स्वरूपाचा भोग घेत आहेत. जगत दिसते ते आभासरूप आहे
आणि हा आभास सुद्धा ज्ञानाचाच विलास आहे. शक्तीच हा ब्रह्मांडाचा पसारा दाखवत असते. असा हा त्यांचा संसार झोपेत म्हणजे स्वप्नात चाललेला आहे. याचे दृढीकरण पुढील ओवीत स्पष्ट होते. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.